आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यातून आहे। पुणे महापालिकेने आता शहरातील मुख्य रस्त्यांवर कारवाईचा बडगा सुरू केलेला आहे। मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवायला आता सुरुवात केलेली आहे। पुणे महापालिकेने एक महत्त्वाची कारवाई केलेली आहे। एफसी रोडवरील अतिक्रमणांवर कारवाईचा हातोडा पडलेला आहे। एफसी रोडवरील गुडलक चौकातील उबाठा शाखेचा बोर्डही या कारवाई दरम्यान हटवण्यात आला आणि त्यामुळे उबाठा गटाकडून निषेध करण्यात येतोय। रस्ता रोकोची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। महापालिकेकडून शहरातील मुख्य रस्त्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाने आता कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत जोडले जात आहेत। राहुल, अतिक्रमण विरोधी कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात झालेली आहे। अचानक ही कारवाई महापालिकेने का सुरू केली आहे? नाही, चांगलं वाटतंय विनोद। त्याचं कारण असं आहे की मधल्या काळामध्ये ज्या पुण्यातल्या घटना घडल्या त्याच्यामध्ये मुख्यत्वे अतिक्रमण करून केलेले पब असतील किंवा हॉटेल्स असतील, अशा हॉटेलच्या संदर्भात चर्चा सुरू झाली होती आणि तेव्हाच असं म्हटलं गेलं होतं की पुण्यातल्या सगळ्या ठिकाणचे अतिक्रमण आपण काढू। आता जवळपास आता माहिती अशी कळते की 32 रोडवरचे अतिक्रमण काढली जाणार आहेत। चांगलं या अर्थाने की एफसी रोडवरती तुम्ही शनिवारी किंवा रविवारी फिरणं किती मुश्किल आहे हे पुणेकरांना माहिती आणि बहुतेक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे। जसं आता पूजा खेडकरचं सुद्धा घर आपण पाहिलं की पूजा खेडकरच्या घराच्या बाहेर पूजा खेडकर कुटुंबियांनी अतिक्रमण केलेलं आहे। एफसी रोडवरती जे हॉटेल्स आहेत, जे पब्स आहेत, त्यांची थोडी अतिक्रमण दिसतातच आपल्याला। झालं असं की 40 वर्षापूर्वी दिवंगत शिवसेना प्रमुखांनी जो एक फलक अनावरण केलेला होता, त्या फलकाची पण या अतिक्रमण विरोधी मोहिमेमध्ये तो हटवण्यात आला आणि त्यानंतर काही काळ एक तणाव निर्माण झाला होता। आंदोलन करू वगैरे अशी भूमिका घेतली होती, पण तुर्तास ते आंदोलन होणार नाही असं कळतं आहे। ते आंदोलन पुढे ढकललं गेलेलं आहे आणि अशीच मोहीम आपण पुढच्या 10 दिवस चालू ठेवू आणि 32 रोडवरचं अतिक्रमण काढू असं अतिक्रमण विरोधी पथक जे आहे आणि सोबत पोलीस पण सांगतात। अगदी धन्यवाद राहुल, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय एफसी रोडवर आता कारवाईचा बडगा उगारलेला आहे। महापालिकेने 32 रस्त्यांवरील अतिक्रमण हटवायला सुरुवात झालेली आहे। कारवाई सुरू झालेली आहे। अनेक मुद्द्यांवर आता पुण्यात कारवाई केली जात असतानाच आता हा आणखीन एक कारवाईचा प्रकार समोर आलेला आहे।